55 वर्षाचा कीर्तनकार झाला, फेटा ठेवून द्यायचा, उरफाटी वाक्य वरळल्यापेक्षा बंद. 55च्या पुढच्या माणसाने काहीच काम करायचं नाही, रिलॅक्स नातवाशी खेळत बसायचं. 70चा म्हातारा ग्रामपंचायतीला फॉर्म भरायला निघले, पागल नाहीत. 6 अर्ज फाटले पीएनटी कानात, हातच हालायचा त्याचा नसतो. ग्रामसेवक म्हणला फॉर्म नका भरू, फॉर्मच संपली. एकदा होऊ दे, तू आता नदी कन्नी घे, एकदाही नको दोनदाही नको. काय करायचं त्याचा उपयोग काय? आयुष्य जात हे पहा, काळ जपत असे पहा, स्वहिताचा घोरवा आणि ध्यानीदा धनदारा पुत्र बंधू स्वैरे सर्व हे मिथ्या शरणरी गा. काय करायचं? कशामुळे झालंय? माझ्या विकने भ्रमला पाया हिला पाया इमारत बनवून देतो पटकन. आता तिला पाया हिला पाया, तिला खिडक्या हिलाही खिडक्या. हिला किती खिडक्या? वारकरी मंडळी, देवाचं म्हणणं आहे शरीराला छिद्र 9 आणि संतांचं म्हणणं आहे शरीराला छिद्र 10. मोजून देतो 10, 2, 4, 6, 7 लघवी 8 विष्टा 9 झाले की 9. हे 10 आलं कुठून? संतांचं म्हणणं आहे 10 द्वार. मोजा परत, 2, 4, 6, 7 लघवी 8 विष्टा 9 आणि अखंड भजन करून देह ब्रह्मरूप होणं आणि देहावरचं ममत्व कमी होणं हे 10 द्वार. म्हणून तर चुकिता तुलनेशी ब्रह्म ब्रह्म आणि लोपले ज्ञान जगीन हित ज्ञान ती कोणी अवतार. फायनल. त्याला खिडक्या याला खिडक्या, त्याला दरवाजा याला दरवाजा, त्याच्यात माणसं याच्यात माणसं. याच्यात किती माणसं? 23. घ्या लिहून. एक जीव, त्याला 2 बायका. आणि एक वाक्य सांगतो तुम्हाला, एक बायकोवाल्याचा परपंचच नाही. मूर्ख माणूस येतो ज्याला एक बायको येतो. बायका 2च करायला पाहिजे. ज्यांना एक एक आहे त्यांनी प्रयत्न करा. जाऊ द्या, वय भाऊ द्या, काय फरक पडत नाही. पण बायका 2च पाहिजे महाराज. नाही 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 नाही. जे माणसं एक बायको आले त्यांनी आता घरी गेल्यावर निवांत विचार करा. जाऊ द्या कशी असू दे, इडी बहिरी मुखी, पण बायका 2च. पुरावा पुरावा. तुम्ही म्हणाली एकीनच बारगाड्या उघड्या पाडल्या, दुसरी अंत्याकडून नाही, पण बायका 2च पाहिजे. कोणत्या नीड आहे का? आता एक जीव हा, त्याला 2 बायका आहे, प्रवृत्ती निवृत्ती. नीड आहे का बरं का? आणि हे सगळे इंद्रिय आहेत ना, हे वराळे. जीव हा नवरदेव आहे, जीव हा नवरदेव आहे आणि हे सगळे इंद्रिय वराळे. या जीवाला मुक्ती रूपी बायको मिळत नाही तोपर्यंत याच्या जगण्याची मजा नाही. मग बायका 2च पाहिजे, एक चमड्याची आणि एक मुक्ती. आता चमड्याची जी आहे ती आहे आपल्याला, तिचं काय? ती जागृत देवस्थान आहे, तिची काय काळजी नाही. तिनं आपल्याला आपल्या आईबापापासून तोडलं, हा म्हणा नाही तर नाही म्हणा. बोला पटकन पुरुष मंडळी, आपल्या बायको इतका आपल्याला कोणी अजून वाईट बोलेल का? तरी आपण त्याच घरी मुक्कामाला आहे. दिंडीत जर या एखाद्याला म्हणलं ना ही चाल नंतर म्हण, मला म्हणला दिंडी गेली उडत, दुसरी दिंडी. मग या दिंड्या वाढल्या का म्हणून भजण्याला अहंकार झाला का? हिना नावा आलाच चाल म्हण नाही. पण आपल्या बायको इतकं आपल्याला अजून कोणीच वाईट बोलेल नाही तरी आपण भेळ घेऊन जातो. खाय बाई, आपली बायको आपल्याला 2 पोरं झाल्यावर म्हणते तुम्हाला काही कळत नाही.
आणि आपण खरं आहे भाऊ. अरे चमड्याची बायको आहे ती, चमड्याची बायको कामतृप्तीसाठी आहे. पण महाराजांची भाषा आहे, महाराजांची भाषा आहे, आता दिवस चारी खेळी याच्यासाठी केला त्याच्यात माणसं लागल तेवढे, याच्यात माणसं 23 पटकन लिहून घ्या. एक जीव त्याला 2 बायका प्रवृत्ती निवृत्ती, एकीला 12 पोरं, एकीला 8 पोरं, 12 नाट 20, 2 बायका 22 आणि एक जीव 23. फायनल. आता आपल्या घरात वस्तू काय महिला मंडळ? फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, काय असेल ते, पंटी वंटी, फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, बर्नर, सगळी हिटर फिटर लागल तेवढं, हे काही कामाचं नाही. याच्यात काय काय लिहून घ्या, जरा किचकटे फिट करून देतो. बिंबीजवळ खड्डा, हा म्हणा नाही म्हणा, दोन्ही बाजूला टणक भाग, मध्यभागी खड्डा, बोट ठेवा इथं, सरळ वर वाढा, इथपर्यंत येईल. 3 खड्डे लागतील, 1 2 3, 3 लॉक, 1 ओपन. हा म्हणा नाही म्हणा. हा, याचं नाव परा, याचं नाव पसंती, याचं नाव मध्यमा, याचं नाव वैखरी. देवाचं नाव इथून निघतं, प्रेमाची भाषा इथून निघते, दाटून कंठ इथून येतो, मोगाम बोलणं इथून येतं. याला म्हणायचं वाण्या. या 4 झाल्या, आकडे बरेच आहे, जेवढे ध्यानात राहते तेवढे ध्यानात ठेवा. 4 झाल्या वाण्या, परा, पसंती, मध्यमा, बोलायचा वैखरी. 4 मुक्त्या, साविजता, समीपता, सर्वपता, सलोकता. झाल्या 4 मुक्त्या. वाण्या, पटकन बोला, वाण्या, इब्राया, वाण्या 4, जोर जा, बोलत जा, वाण्या 4, मुक्त्या 4, नाड्या 72,000. इथून वर 5 कर्मेंद्रिय आणि इथून खाली 5 ज्ञानेंद्रिय, 5 आणि 5 10, 4 वाण्या, 4 मुक्त्या, 72,000 नाड्या, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, पुन्हा 5 विषय, स्पर्श, रूप, रस, गंध, स्पर्श, रूप, एवढे 5 विषय, 5 ज्ञान, एवढे याच्यात भांडवल. आणि ह्या भांडवलाचा पाया ज्ञान आहे. पण ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. म्हणून अध्याय नंबर 15, ओवी नंबर 35, विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही आणि वैराग्य हे भक्तीशिवाय घडू शकत नाही. म्हणून आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे. अभंगाला कडवे 2च आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. आणि अभंग येड्यांच्या सुद्धा पाठ, कालीन लोटांगण, वंदीन चरण. पण एकही माणूस हा अभंग शुद्धीव म्हणत नाही, कारण हा अभंग झाल्यावर प्रसाद राहतो. गालील लोटांगण, वंदीन चरण, दुसऱ्याच्या चपला डोळ्यानं पाहिनं. फायनल झालं. आता आज कीर्तनाला घेतला नामदेवरायांचा कडवे 4. आता नामदेवरायांच्या बाबतीत 6 वाक्य. देव बोलला,
नामदेव महाराज. देव जेवला, नामदेव महाराज. देव नाचला, नामदेव महाराज. मंदिर फिरलं, नामदेव महाराज. मेलेली गाय जिवंत, नामदेव महाराज. देव हाताने दूध पेला, नामदेव महाराज. मेलेली गाय जिवंत, नामदेव महाराज. अरे मंदिरच फिरलं, नामदेव महाराज. आणि 14च्या 14 माणसांनी एकाच दिवशी समाधी घेतली, नामदेव महाराज. जगातला सगळ्यात मोठा इतिहास. ज्यांच्या बरोबर देव देवला फिरविले जगा माझी. बस पुन्हा डोकं लावायचं नाही. नामदेव महाराजांचं अख्खं चरित्र एक. देव बोलला, नामदेव महाराज. देव जेवले, नामदेव महाराज. देवाने जीव घातला, देवाला जीव घातलं, नामदेव महाराज. मंदिर फिरलं, नामदेव महाराज. कीर्तनात देव नाचला, नामदेव महाराज. एवढंच नाही, मेलेली गाय जिवंत, नामदेव महाराज. हात लावल्याबरोबर दगडाचा परीस, नामदेव महाराज. बस. आणि संत मालिकेत सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराज. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. आणि भक्ती करणार आहे. अभंगाला कडवे 2च आहे, पण पूजा बाकी याच्यात 7 आहे. पहिली पूजा आहे, 2-4 पूजा आहेत. 1 घालीन लोटांगण, पहिली पूजा आहे. 2 वंदीन शरण, दुसरी पूजा आहे. घालीन लोटांगण आणि डोळ्यानं पाहिन रूप तुझे, तिसरी पूजा आहे. प्रेमे आलिंगन आनंदे पूजीन. आता इथं आनंद शब्द का आलाय, 1 मिनिटात सांगतो. प्रत्येक प्राण्याला 4 कोश आहेत. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश. परत नीट आहे का? प्रत्येक प्राण्याला 4 कोश आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश. पण 5वा कोश आहे आनंदमय कोश. आणि आनंदमय कोश हा फक्त माणसातच आहे, इतरात नाही. आनंदाचे 5 प्रकार आहेत. 5 लिहून घ्या पटकन. आनंद, अत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद आणि विषयानंद. जन्माला आला आनंद, कशाला आलो अत्यानंद, मी कोण ब्रह्मानंद, परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. मग एखाद्या म्हाताऱ्या माणसानं बायको केली, नाविन्य नाही. काय म्हणजे हे नाही, ते फक्त वयानं दमलंय. माणसाच्या 2 गोष्टी कधी म्हातारे होत नाहीत. 1 मन आणि 2 वासना. पुरावा अध्याय नंबर 8 ओवी तेवी जितेने अवसरे, जे आवडून जीवी उरे, ते मरणाचे मेरे फार हो लागे. आणि मरणी जया जे आठवे, तो ते गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेत्वा. नाथबाबा जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. आज्या मेळाला 108व्या वर्षी मुलगा झाला. मग आता आपल्याला भक्ती करायची आहे, म्हणून अभंगाला सुरुवात. नामदेव महाराजांचं चरित्र संपलं. 3रा मुद्दा आज. गायक वादक गुणीजन मंडपाले माई सिस्टीवाले महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ तळोजा माथाडी कामगार टोळी क्रमांक 1362. कार्यक्रमाचे आयोजक आरवी विधाते, दिलीप आनंदा फडके. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ, गायक वादक गुणीजन मंडपाले. स्टेजवर स्टेजच्या खाली समोर सगळे बसलेली महाराज मंडळी, पंक्तीला येणारे, पंक्तीला बसणारे, पंक्तीला जेवणारे, पंगत जीवन घरी जाणारे. गायक वादक सगळ्यांना 2019ला फडके आणि विधाटे साहेब यांनी आयोजित केलेल्या माथाडी कामगार 1365 टोळी क्रमांकाच्या सत्यनारायण पूजेच्या कीर्तन कष्ट दुसरं कोणी करीत नाही. नामापासून माणसं दूर गेली की पापाला सुरुवात होते, आणि नामाच्या जवळ माणसं आली की नीती जगायला सुरुवात होते. महाराज आज खरं मोठाली आहेत, कोटीचे बंगल्यात, फरशी पुसायला मशीन आहे, कपडे धुवायला मशीन आहे. महाराज घरात सगळं आहे, पण घरातलं घर पण गेलंय. घरात मशीन मध्ये कपडे घातले, बटन दाबून दिलन, बाई गावाला जरी जाऊन आली तर मशीन कपडे वाळवते. पण कपडे खराब कशामुळे होतात याचा लोक विचार करीना. कपडे कामावरून घरी जात असताना आपण डायरेक्ट घरी येत नाही, त्याच्यामुळे आपले कपडे खराब होते. महाराज घरातली कौलं गेली, स्लॅब आलाय. घरातली सारवायची जागा गेली, फरशी आली. घरातली चूल गेली, गॅस आलाय. पण माणसं बाह्य रंगानं किती बदलली तरी अंतर रंगानं बदलली नाहीत.
आणि अंतरंगानं बदलायचं काम फक्त कीर्तनच करू शकतं, दुसरी कुणा ताकद नाही, दुसरी कुणा ताकद नाही. लोक जमवायची आणि लोक बदलायची ताकद फक्त वारकरी संप्रदायातल्या कीर्तनात आहे. आणि आज फक्त कीर्तनच जगात सत्य राहिलंय, नाही तर सगळीकडे वाटोळं झालंय. कुठं काय राहिले? दोन पोरं एकत्र बसले तर प्रेयशीच्या गप्पा आहे, दोन पुरी एकत्र बसले तर पळून जायचा प्लॅन, दोन महाराज एकत्र बसले तर एकमेकांना नाव ठेवतात, दोन पाखवादी एकत्र बसले तर एकमेकांच्या टवळ्या करतात, आणि दोन पुढारी एकत्र बसले तर त्यांच्या डोक्यात वेगळी खटकी. जावा कोणच्या? 2च महिने गंमत राहिली. आपण कोणत्या पक्षात जावा? जे तिकडे जावा तोच पडावा. ती आहे म्हणजे हेही गेला. पुढारी सध्या टेन्शन मध्ये आहेत, सुधारणच त्यांना काही. आणि या 2-3 राज्याचा निकाल लागल्यापासून मेंदूच बंद झाला त्यांचा. इकडे जाऊ का तिकडे जाऊ? हाय बीपी आहे त्यांना सध्या, हाय बीपी. घुसावा कोणच्या? बरं म्हणता येईल ना, मी येतो तुमच्या. त्यांच्याकडे डोकं आहे मारा. ते ह्या पक्षातून त्या पक्षात जायला ते त्यांच्यावर नाही ठेवीत मारा. येडे नाहीत ते फायदा त्यांचा आहे, पण ते आपल्यावर लुटी द्यात. ते काय म्हणतात, तुम्हाला योग्य न्याय मिळावा म्हणून मी तिकडे गेलो. आम्ही इंग्रज गेल्यापासून मर्यालाच आहे, तुम्ही मर्याल सापाव फटके हाणता का आला? पण ती मंडळी किती हुशार आहे. मी जाणारच नव्हतो, मी पक्षनिष्ठ आहे. पण केवळ तुमचं दुःख मला पावत नाही. कोणचं? तुम्ही बदिरेच वहिले, तुम्हाला काय? तुम्ही आता माया पुढे बसले का? खरंय खरंय खरंय, मी निघून गेलो का? धंदा आहे त्यांचा, तुम्ही तसे. समाजानं फार नैतिकता सांगून दिली महाराज. समाजानं नैतिकता ठुलीच नाही. जी मंडळी गाथा पाण्यात टाकू लागायला होती ना, तीच वैकुंठ गमनाला रडाय होती. काय हुशार मंडळी. या 2-4 वर्षामध्ये काय झालं, महिलांना नको ते अधिकार आले, त्यांची बुद्धी झाली कमी, अधिकार झाले जास्त. ती बोलूनच देई ना बाई घरात. हो, आपण म्हणलं ना बाई कालचे कपडे धुतले नाही का, तेवढंच काम आहे का मला? बाई मी धुतो, आरडू नको. मी काय काय पावा, ती आपल्याला म्हणती काय काय पावा. म्या 3 मिटिंग करून आली, बाई धुतो मी, गुंगलू नको. आणि लय बोलत ना घटस्फोट घे बाई बा. आणि त्याच्यामुळे त्यांनी काय झालं, घरातले कारभार गेले त्यांच्याकडे, पैशाचे व्यवहार त्यांच्याकडे. या 2-4 वर्षात त्यांनी लग्नामधले सख्खे मामाच बदलून टाकलेत. आता नवीन एक मामा पैदा झालाय औलाद अलीकडून, ती गुरु मामा, म्हणजे मानलेला मामा. भाऊ मानायची लय नवीन पद्धत आली आपल्याकडे. सख्खे 4 भाऊ, ते मेले 4 एक खटी, ते गेले गाडी खाली 4 बी. हेच दरिद्री उठलं कुठून 4था मामा. हाच नालायक लग्नात उभा असा हाणला पाहिजे लॉन्स मध्येच. महिला मंडळ, तुमच्याकडे किती पैसा येऊ द्या, अरे नाते रक्तात ते शोभतात, हे ध्यानात ठेवा. पाया पडून सांगतो बसणाऱ्या माणसाला, तुम्हाला अनेक मित्र असतील, अनेक समाज मानणार असेल, पण रक्ताचेच नाते माणसाला शोभून दिसतात, हे ध्यानात ठेवा. तुम्ही कुणाशी दुश्मनी करा, पण भावाशी दुश्मनी करू नका. तुमच्यावर किती मोठा प्रसंग आला तर शेवटी भाऊ आहे, हे ध्यानात ठेवा. आणि आज आपण पैशाच्या घमेंडीमध्ये भावांचे नाते तोडून टाकले. निम्मे निघतील कीर्तनात भावाशी न बोलणारे. पण तुमच्यावर हे मित्र जाऊ दे, हे फक्त 5 पर्यंत आहे. मित्रांना काय गेलं नाही. फॉर्म भरायला अख्खं गाव, प्रचाराला अख्खं गाव, उमेदवार पडला एकटा घरी आला, कार्यकर्तेच गायब. कार्यकर्ते तर दुसऱ्याच्या गुलाला जिंदाबाद. अरे, आणि परत आपल्या घरी आले. 13 मतानं पाडलं तुम्हाला. किती नालायक गाव आहे आपलं. तू कुठं कुंभ मेळायला गेला का? महाराजांनी किती सुंदर प्रमाण लिहिलंय, जन हे सुखाचे. मोकळा रडू द्या, मोकळा रडू द्या. बाबा बोलतो म्हणून धराल तो अंडा बोल. महाराजांनी हा तर तुम्हाला घाबरला जणू.
त्याला वाटलं अंधार पडला नाही